वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतोय इयत्ता 5वीचं नवनीत सराव पुस्तिका यामधील गणित या विषयाचे स्वाध्याय. तर दुसरा स्वाध्याय चालू आहे बघा आपला. 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन यावरील आपण स्वाध्याय 2.1 हा स्वाध्यायाचं स्पष्टीकरण आज आपण घेणार आहोत. तर स्पष्टीकरणाकडे वळण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जे पुढचे व्हिडिओ बनवेन मी त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. चला तर बघू बघा. स्वाध्याय 2.1 मधला पहिला प्रश्न आहे. आता इथे संख्या दिलेली आहे बघा. ही संख्या अक्षरात कशी लिहाल म्हटलं आहे. आता कशा ओळखायच्या पहिला बघा. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष. आता ह्याला कसे वाचणार आपण बघा. 60,000 60 लक्ष 60,000 60 लक्ष 60,000 नाही आहे, चुकीचं आहे. 6 लक्ष 6,000 6 लक्ष 6,000 आहे का बघा. 600 आहे, त्यामुळे दुसराही ऑप्शन नाही. 60,606 बघा. 60,000 आहे का नाही आहे, कारण ही लक्षची संख्या आहे म्हटल्यानंतर चौथा ऑप्शन बघा. 6 लक्ष 606 म्हणजे 6 लक्ष 606. इथं स्वल्पविराम द्यायचा. इथं दोन शून्यांच्या जवळ स्वल्पविराम दिला की आपल्याला बघा 6,06,006 हा चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. दुसरा प्रश्न आहे बघा. एका संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे, दशलक्ष स्थानी 7 हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल. आता इथं मी लिहून घेतलेली आहे बघा संख्या. दुसरा प्रश्न बघा इथं दिसतोय तुम्हाला. आता इथं काय म्हटलं आहे. एकक स्थानी 5. एकक स्थानी मी इथं 5 लिहून घेतलेलं आहे. दशक स्थानी विचारले. दशलक्ष स्थानी म्हटले. दशलक्ष म्हणजे बघा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष. ह्या दशलक्षच्या स्थानी आपण 7 अंक. या पद्धतीनं तुम्ही गणित हे सोडवायचं आहे. तर दशलक्षच्या स्थानी आपल्याला 7 अंक दिले आहे व उर्वरित सर्व स्थानावर 0. उर्वरित सर्व स्थानावर 0. आपल्याला फक्त 2 अंक दिले होते, मी असं लिहून घेतलेलं आहे बघा. आता ही संख्या कोणती तयार झाली बघू आपण बघा. इथं जर बघितलं, इथं 0, इथं स्वल्पविराम दिला तर बघा 70 लक्ष 5. आपण काय म्हणणार. 70 लक्ष 7 लक्ष म्हणू शकत नाही. 7 लक्ष म्हणजे ह्या लक्षाच्या खाली 7 संख्या असेल तर तिथं 7 लक्ष आपण म्हणू शकतो. ही संख्या झालेली आहे आपली 70 लक्ष 5. म्हणून कुठं आहे बघा ऑप्शन 70 लक्ष 5. दुसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. तिसरा आहे 8,80,080. आता इथं बघा 8 लक्ष म्हटलं आहे म्हणजे किती अंकी संख्या तयार झाली पाहिजे बघा. 6 अंकी आपली संख्या असली पाहिजे. आता इथं 6 अंकी संख्या पहिला शोधायची. या इथं 6 दिसतात, इथं 6 आहेत, इथं देखील 6 आहेत, इथं म्हणजे सगळ्या संख्या आपल्या 6 अंकी आहेत. फक्त आपल्याला बघा 8,80,000 म्हटले. 8,80,080 म्हटले. इथं बघा 880 म्हटले. ही चुकीची झाली. 8,80,080 नाही, इथं 8,808 आहे. ही पण चुकीची झालं. पुन्हा तिसरी बघू. 8,80,080 आहे. ही पण चुकीची आहे बघा. पुढची बघा 8,80,080. 8,80,080 म्हणजे चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. मी सगळ्या संख्या तुम्हाला वाचून दाखवलेल्या आहेत बघा, त्यानुसार तुम्ही लक्षात घ्या. चौथा प्रश्न आहे 7,07,707. काय आहे प्रश्न. ही संख्या अंकात लिहायची आहे. 7 लक्ष. आता 7 लक्ष म्हटलं म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की संख्या किती अंकी असली पाहिजे आपली 6 अंकी. जर दशलक्ष असेल म्हणजे 9च्या पुढच्या 2 अंकी जेव्हा संख्या असतील तेव्हा आपण त्याला दशलक्ष म्हणतो. म्हणून 9च्या पुढच्या कुठल्याही संख्या असतील तेव्हा ती संख्या किती अंकी असणार आहे. पहिला लक्षची संख्या 6 अंकी, मग दशलक्षाची संख्या आपली 7 अंकी असली पाहिजे. आता ही आपली 7 लक्ष म्हटलं आहे म्हणजे ही झाली आपली लक्ष म्हणजे 6 अंकी संख्या. पहिला शोधायच्या 6 अंकी म्हणजे 6 अंक आहेत का बघा. इथं तर 5 दिसतात, ही ऑप्शन गेला. इथं 6 आहेत, इथं 6 आहेत. पहिला आपण काय करायचं, जे नसणारे ऑप्शन आहेत ते पहिला बाहेर काढायचे. आता हा ऑप्शन गेला. आता बघू 7 लक्ष 7,000. 7 लक्ष 70,000 इथं दिसतंय आपल्याला, त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा. पुढचा बघा 7 लक्ष 7,707. तिसरा ऑप्शन आहे बरोबर. तरी देखील पुढचा बघू बघा 7 लक्ष 7,070 इथं म्हटले म्हणजे हा ऑप्शन नाही. आपलं ह्या प्रश्नाचं चौथ्या प्रश्नाचं उत्तर 3 नंबरचा ऑप्शन असणार आहे. पुढचा बघा 5वा. पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे. चुकीचे विचारले बघा. इथं
ही संख्या 6 अंकी आहे. मी वाचते बघा, 2,13,508. 2,13,508 बरोबर आहे. पुढचा बघा, 6,30,412. दुसरा देखील ऑप्शन बरोबर आहे. तिसरा बघा, 9,89,000. मी पहिला संख्येवर धरून वाचते, तुम्ही इकडं मग लक्ष द्यायचं. 9,89,050. इथं काय आहे बघा, 9,89,005 म्हटले, इथं तर 50 आहे, म्हणजे हा ऑप्शन आपला चुकीचा असणार आहे. शेवटीचा चौथा देखील ऑप्शन बघू बघा, 3,03,303. 3,03,303 हा ऑप्शन देखील बरोबर आहे. चुकीचा विचारला आहे म्हणून 3 नंबरचा ऑप्शन आपला चुकीचा येणार आहे. 6वा प्रश्न आहे, 15,15,15,000 ही संख्या अंकात लिहा म्हणले. आता कोटीची संख्या आहे 15 कोटी, म्हणजे दशक किंवा मी मगाशीच सांगितलं त्या पद्धतीनं 9च्या पुढच्या म्हणजे 2 अंकी संख्येची जे वाचन असतं ते आपण तिथून पुढं संख्या मोजायच्या. आता मी लक्षच्या संख्या किती अंकी सांगितल्या? 6. दशलक्षच्या सांगितल्या मी 7 अंकी. कोटीच्या किती अंकी असणार? 8 अंकी. आणि इथं 15 कोटी म्हटले, मग 15 म्हणजे किती झालं? 9च्या पुढच्या संख्या. मग 15 कोटी म्हणजे त्या किती अंकी असणार आहेत? ही 7, 8, 9 अंकी असणार आहेत. 9 अंकी संख्या पहिला बघू बघा, 9 अंक आहेत काय? इथं 3, 6, 7, 8 आहे, हा ऑप्शन गेला. इथं 4, 4, 8, 9 ही आहे. 4 आणि 4, 8, 9 ही आहे. 4, 4 म्हणजे ह्या 3 ऑप्शनमधला आपल्याला ही संख्या शोधायची आहे. मी वाचते बघा, 15,515. 15,15,15 म्हटले, हा ऑप्शन गेला. 15,1,50,015 चुकीचं आहे. चौथा ऑप्शन बघा, 15,15,15 किंवा आपण असं पण म्हणू शकतो 15,01,515. इथं आपल्याला दिलेलं आहे 1515 म्हणून 15,15,15 हा आपला चौथा ऑप्शन बरोबर येणार आहे. 7वा प्रश्न आहे बघा, या संख्येत लक्ष, हजार व दशक या स्थानावर अनुक्रमे कोणते अंक आहेत? पहिला लक्षचा बघायचा आहे. मी आता म्हणते बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. आता लक्षच्या ठिकाणी कोणती संख्या आलेली आहे? आपली 6 आहे. 6 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे बघा? 3 नंबरचा ऑप्शन गेला. ह्या 3 ऑप्शनमध्ये बघायचं. आता हजारच्या बघा, एकक, दशक, शतक, हजार. हजार स्थानी 5 आहे. आता 6 आणि 5 इथं आहे. इथं हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, म्हणजे पहिलाच ऑप्शन आहे. तर देखील दुसरा पुढचं बघू, दशकस्थानी बघा, दशकस्थानी 1, दशकस्थानी 1 हे देखील आपलं बरोबर आलेलं आहे, म्हणजे पहिला ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. 8वा आहे बघा प्रश्न, 5,09,77,599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती? 599 आहे, म्हणजे त्याच्यानंतरची संख्या काढायची आहे. अशा वेळेस आपण काय करणार? क्रमिक संख्या, आता ही खूप मोठी संख्या आहे, तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही संख्येनंतरची काढायची आहे म्हटल्यानंतर आपण +1 करायची. पाठीमागची काढायची आहे असेल तर आपण -1 करतो. मग आता आपल्याला इथं काय करावे लागेल? नंतरची काढायची आहे म्हणजे +1 का. पहिला संख्या लिहून घ्यायची. मी पहिला संख्या लिहून घेतलेली आहे बघा. इथं 5 लक्ष काय म्हटलं आहे? 5,09,77,599. बघा इथं आहे का? 5,09,77,599. ह्याच्यामध्ये मी +1 केलेलं आहे बघा. ह्यांची बेरीज केली तर आपली संख्या काय तयार होते? 5,09,77,600. 5 कोटी कुठं आहे बघा? 5,09,77,600 पहिलंच ऑप्शन आहे. इथं आता 600चे 2 तुम्हाला ऑप्शन दिसतात, पण इथं ही संख्या कोणती झाली बघा? 99 लक्ष झाली. 77,000. 5,09,00,000 आहे, ही बरोबर आहे 77, पण 599 ही दिलेलीच संख्या इथं दिलेली आहे, त्यामुळे हा हे ऑप्शन गेला. इथं म्हटला तर 5,97,000 ही येऊ शकत नाही, कारण 5,09,00,000 ही संख्या येऊ शकत नाही. पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे 5,09,77,599 मध्ये. त्याच्यानंतरची संख्या काढण्यासाठी +1 केलं तर आपलं उत्तर पहिला ऑप्शन येतो. आलं का? बघा 9वा, 8,80,808 ही संख्या अंकातल्या. आता मी मगाशी सांगितलं दशलक्ष, लक्षची संख्या 6 अंकी, दशलक्षची संख्या 7 अंकी, मग कोटीची संख्या 8 अंकी, दशकोटीची संख्या 9 अंकी, मग अब्जची संख्या किती अंकी असणार आहे? 10 अंकी. आणि आपल्याला किती विचारले? म्हणजे अब्ज 8 अब्ज आहे, म्हणजे 10 अंकी संख्या असणारी संख्या आपण इथं शोधायची. तर इथं बघा 3, 6, 7, 8 हे 8 अंकी आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला. 3, 6, 7, 8 हा पण ऑप्शन गेला.
इथं बघा 2, 4, 6 आणि हे 3, 9 हा पण ऑप्शन गेला. आपल्याला संख्या किती अंकी हवी आहे? 10 अंकी. इथं बघा 1, 3, 2, 5, 2, 7 आणि 3, 10. म्हणजे जरी तुम्ही अशा संख्या जरी मोजत गेला की आपल्याला अब्जची संख्या काढायची आहे म्हटल्यानंतर ती 10 अंकी संख्या असली पाहिजे, तर लगेच उत्तर येईल. तुम्हाला हे मोजत बसायची देखील गरज नाही. एवढंच लक्षात ठेवायचं की अब्जची संख्या ही आपली 10 अंकी असते आणि दशअब्जची संख्या ही आपली 11 अंकी असणार आहे. त्यामुळं आपलं ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. तर देखील वाचून बघा. 8 अब्ज 80,000 म्हटले 80,808 आलं का बरोबर बघा. म्हणून चौथा ऑप्शन बरोबर. 10वा प्रश्न आहे, ही संख्या अक्षरात कशी लिहाल? आता पहिला एकक दशक पहिला मोजून घेऊ. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष. म्हणजे दशलक्षाची संख्या आहे. मग मी इथं म्हणताना कसं म्हणणार? 32,03,89. 32,03,89. पहिलाच ऑप्शन बरोबर आलेला आहे. 3 लक्ष आहे का? 3 लक्षाची संख्या आपली 6 अंकी हवी होती. 32,03,79. 79 आहे का? नाही, 89 आहे. 3,20,000. 3 लक्ष म्हणजे इथं 6 अंकी संख्या तर 7 अंकी आहे, म्हणजे दशलक्षाची झाली. म्हणून 32,03,89 हा आपला 10वा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 1 नंबरचा ऑप्शन बरोबर येणार आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, स्वाध्याय 2.1 आपला पूर्ण झालेला आहे. अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जर स्पष्टीकरण तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका. जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये करू शकता. धन्यवाद.